नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त असणार आहे. उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि उद्या सकाळपासून आपल्याला रात्रीपर्यंत कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि कोणते उपाय करायचे आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता बघा, प्रत्येकजण आपण आपापल्या कामांमध्ये व्यस्त असणारच आहोत. तरी देखील उद्याचा दिवस जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे दिवसभर ह्या सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही आहे. जसं तुम्हाला वेळ मिळणार आहे, तुमच्या वेळेनुसार तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत, सेवा आहेत, उपाय आहेत, त्या आपल्याला करायच्या आहेत. जसं तुम्हाला वेळ मिळणार आहे, तसं तुम्ही ज्या ज्या गोष्टी तुम्हाला शक्य होणार आहेत, त्याप्रमाणे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. सर्वप्रथम बघा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उद्याचा दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे शक्यतोच ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करा. ते जर शक्य नसेल तर कमीत कमी सूर्योदयापूर्वी तरी उठण्याचा प्रयत्न करा. अंघोळ वगैरे देवपूजा आटपण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. बघा, हळदीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे आपलं गुरुबळ आणि गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. त्याचप्रमाणे बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची वस्त्र देखील परिधान करायची आहे. तुमच्याकडे जर असतील आणि शक्य होणार असेल, तुम्हाला घरीच असाल तुम्ही, तर नक्कीच तुम्ही पिवळ्या रंगाची वस्त्र जी आहे ती परिधान करण्याचा प्रयत्न करा. आणि तशा प्रकारची वस्त्र जर नसतील किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही जात असाल तिथे जर शक्य होणार नसेल घालणं, तर मग पिवळ्या रंगाचा जो रुमाल आहे तो तरी आपल्याकडे ठेवायचा आहे आपल्याला उद्याच्या दिवशी. त्याचप्रमाणे हळदीचा जो टीका आहे तो देखील आपण आपल्या कपाळी जो आहे तो लावू शकतो. अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती करायची आहे. यानंतर बघा, महिलांनी आपल्या मुख्य दरवाजाचं काम जसं आपण इतर महत्त्वाच्या दिवशी करून घेत असतो, आपलं उंबरठ्याचं पूजन म्हणजे उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्यावरती शुभ लाभ लिहायचा आहे. हळदीने किंवा कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला मुख्य दरवाजावरती तेलाचा किंवा तुपाचा जो तुम्हाला शक्य होणार आहे तो दिवा आपल्याला लावायचा आहे. आणि या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद जी आहे ती टाकायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला मुख्य दरवाजाचं काम जे आहे ते करून घ्यायचं आहे. यानंतर बघा, सकाळी सकाळी आपल्याला स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे असेल तर त्याची आधी पूजा करून घ्यायची आहे. बघा, तुमची कामं जरी असतील भरपूर तरी ती बाजूला ठेवा. आपल्याला सगळ्यात आधी पूजा करून घ्यायची आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर फोटो व्यवस्थित पुसून घ्या आणि त्याची देखील आपल्याला पूजा जी आहे ती करून घ्यायची आहे. तसेच बघा, अभिषेक करत असताना पंचामृताचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि पंचामृत जेव्हा आपण अभिषेकासाठी वापरतो तेव्हा ते शंखामध्ये टाकून शंखाच्या सहाय्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. बघा, जेव्हा आपण स्वामी महाराजांना किंवा मग विष्णू भगवानांना शंखाच्या सहाय्याने अभिषेक घालतो तेव्हा निश्चितच स्वामी महाराज, दत्त महाराज, विष्णू भगवान आपल्यावरती प्रसन्न होत असतात. त्यामुळे तुमच्याकडे जर शंख असेल तर नक्कीच त्याचा वापर अभिषेकासाठी करा. नसेल तर मग साधा तुम्ही चमच्याच्या सहाय्याने अभिषेक केला तरी देखील चालणार आहे. आता तुमच्याकडे जर फोटो असेल स्वामी महाराजांचा तर मग तुम्ही अभिषेक करू शकत नाही. पण जी काही सेवा करायची आहे, जी अभिषेक करताना करणार आहोत आपण, ती तुम्ही करू शकता. आता ती सेवा कोणती आहे तर बघा, अभिषेक करत असताना पवमान सुक्तम एकदा म्हणायचं आहे, 16 वेळेस पुरुष सुक्त म्हणायचं आहे आणि एकदा श्री सुक्तम म्हणायचं आहे. ही आपल्याला सेवा करायची आहे. आणि या व्यतिरिक्त आपण श्री स्वामी समर्थ मंत्राची 11 माळा किंवा 1 माळ जप जी आहे ती करायची आहे. आणि या सेवा बघा, तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर पुस्तकामध्ये बघून आपल्याला बोलायची आहे. नाहीतर मग तुम्ही गुगलवरती सर्च करा आणि तशा प्रकारे म्हटलात तरी देखील चालणार आहे. पण अभिषेक मात्र आपल्याला करायचाच आहे. आणि फोटो असेल तर फोटोवरती या ज्या सेवा आहेत त्या आपल्याला म्हणायच्या आहेत किंवा मग ऐकायच्या आहेत. यानंतर बघा, उद्या आपल्याला स्वामी महाराजांच्या पूजेमध्ये काही महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश करायचा आहे. त्यामधली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे बघा, हिना अत्तर. हिना अत्तर जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही घेऊन या. पूजेचं सामान जिथे मिळते तिथे तुम्हाला हे हिना अत्तर मिळून जाईल. अशा प्रकारे हिना अत्तर घेऊन या आणि स्वामी महाराजांच्या मूर्तीला आपल्याला हे हिना अत्तर लावायचं आहे. बघा, हिना अत्तर महाराजांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे हिना अत्तर उद्या आपल्याला आपल्या पूजेमध्ये वापरायचंच आहे. आणि त्यानंतर देखील हे हिना अत्तर जे आहे ते तुम्ही तुमच्या पूजेमध्ये वापरण्याचा प्रयत्न करा. यानंतर बघा, फुलं आपल्याला पिवळ्या रंगाची अर्पण करायची आहे स्वामी महाराजांना. तसेच आपल्याला पिवळ्या रंगाची मिठाई देखील स्वामी महाराजांना तुम्ही अर्पण करू शकता. पूजा मांडणी जर तुम्हाला वेगळी करायची असेल तर मग एक पाट घ्यायचा किंवा चौरंग घ्यायचा. त्यावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र जे आहे ते अंथरायचं आहे. स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो जो काय आहे ते ठेवायचा आहे. स्वामी महाराजांच्या उजव्या बाजूला घंटा ठेवायची, डाव्या बाजूला शंख ठेवायचा.
फुलं आणि मिठाई स्वामी महाराजांना अर्पण करायची. अशा पद्धतीने साधी सोपी पूजा मांडणी तुम्ही करू शकता. जर जागा नसेल तर जिथे फोटो किंवा मूर्ती आहे तुमची ऑलरेडी, तिथेच तुम्ही पूजा मांडणी म्हणजे अशा प्रकारे फुलं वगैरे अर्पण करून पूजा करू शकता. वेगळी पूजा मांडणी करायची गरज नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता उद्या. यानंतर आपल्याला सेवा काय करायची आहे तर बघा, श्री स्वामी समर्थ सारामृताचा आपल्याला एक पाठ जो आहे तो दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामृताचा एक पाठ जो आहे तो अवश्य करायचा आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राच्या 11 माळा जप करायचा आहे. 11 माळ शक्य नसेल तर 1 माळ करा, पण बघा इतर वेळेस पण आपण 1 माळ जप करतच असतो. या अशा विशेष दिवशी आपल्याला 11 माळ जप हा अवश्य करायचा आहे. त्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. यानंतर तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता. तारक मंत्राचं अनुष्ठान देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता. एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, त्यावरती आपला उजवा हात ठेवायचा, 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं आणि हे जे तारक तीर्थ आहे ते आपल्या घरासाठी उपयुक्त म्हणजे अतिशय प्रभावीरित्या असं काम करतं. हे जे तारक तीर्थ आहे ते घरातील सगळ्या सदस्यांना प्यायला द्यायचं आहे आणि थोडं-थोडं हे आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आहे. अशा पद्धतीने हा उपाय देखील अतिशय सोपा आणि प्रभावी असा आहे. जर तुमच्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये अडचणी निर्माण होत असतील, तर त्यांना देखील हे तीर्थ जे आहे ते दररोज प्यायला दिलं, तर तुम्हाला त्या ठिकाणी सकारात्मक असा बदल दिसून येईल. आता उद्या आपल्याला स्वामी महाराजांना नैवेद्य काय ठेवायचं आहे तर बघा, नैवेद्यामध्ये स्वामी महाराजांची आवडती वस्तू आपल्याला ठेवायची आहे, ज्यामध्ये सगळ्यात प्रथम येतं ते म्हणजे पुरणाची पोळी. पुरणाची पोळी स्वामी महाराजांना अतिशय आवडीची आहे, त्यामुळे तुम्ही पुरणाच्या पोळीचा समावेश करू शकता तुमच्या नैवेद्यामध्ये. त्याचप्रमाणे बघा, घेवडाची भाजी ही देखील स्वामी महाराजांच्या आवडीची आहे, तिचा देखील समावेश करू शकता. कांदा भजी ही देखील स्वामी महाराजांना आवडते. त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची मिठाई, ज्यामध्ये तुम्ही बेसनाचे लाडू किंवा मग इतर कोणतीही पिवळ्या रंगाची मिठाई तुम्ही समाविष्ट करू शकता. आणि बाकी जे काही तुम्ही पदार्थ बनवणार असाल ते तर तुम्हाला ठेवायचेच आहेत. पण त्याचबरोबर हे जे पदार्थ सांगितलेत हे स्वामी महाराजांच्या आवडीचे आहेत. त्यापैकी एक तरी पदार्थ तुमच्या नैवेद्यामध्ये समावेश करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. पण बघा, उद्या आपल्याला मसुराची डाळ जी आहे ती बनवायची नाही आहे किंवा खायची देखील नाही आहे. बघा, मसुराची डाळ तशी वर्ज्य मानली गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही जरी खात असाल तरी देखील उद्याच्या दिवशी आपल्याला ती बनवायची नाही आहे आणि नैवेद्यामध्ये देखील ठेवायची नाही आहे. ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. यानंतर बघा, इच्छापूर्तीसाठी आपल्याला स्वामी महाराजांना एक नारळ अर्पण करायचा आहे उद्या. तो कशा पद्धतीने अर्पण करायचा आहे तर बघा, दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन एक नारळ अर्पण करायचा आहे आपल्याला. कशा पद्धतीने करायचा तर बघा, नारळ हातात घ्यायचा आणि हा नारळ हातात घेऊनच आपल्याला औदुंबर औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. 11 किंवा 21 प्रदक्षिणा मारा तुम्ही. कमीत कमी 11 तरी प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना आपली जी काही इच्छा आहे ती मनात बोलायची आहे आणि आपली इच्छा जी आहे ती पूर्ण होणार आहे असा सकारात्मक भाव आपल्याला मनामध्ये आणायचा आहे आणि आपल्या 11 प्रदक्षिणा पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर स्वामींच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर हा जो नारळ आहे तो पुन्हा हातात घ्यायचा आणि स्वामींना पुन्हा आपली इच्छा सांगायची आहे आणि माझी इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ देत, मला यशप्राप्ती होऊ देत, असं स्वामींना बोलून दाखवायचं आहे आणि हा नारळ स्वामींच्या चरणावरती अर्पण करायचा आहे. बघा, उद्या मठामध्ये गर्दी असेल तर तुम्हाला थेट स्वामींच्या चरणाच्या इथे जर जाता आलं नाही तर जिथे कुठे फुलं आणि हे नारळ वगैरे अर्पण करण्यासाठी जागा केलेली असेल तिथे देखील तुम्ही ठेवलात हा नारळ तरी देखील चालणार आहे. बघा, इच्छापूर्तीसाठी हा देखील एक प्रभावी उपाय आहे. फक्त तुमची जी काही इच्छा आहे त्यासाठी आपले प्रयत्न देखील प्रामाणिक असणं तितकंच गरजेचं आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी शोधणं गरजेचं आहे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत आपण जेव्हा स्वतः करतो तेव्हाच आपल्याला दैवी शक्तीची साथ लाभत असते, हे लक्षात घ्या. आता उद्या तुम्ही दान देखील करू शकता. त्यामध्ये बघा, सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. आता उद्या केंद्रामध्ये अन्नदान हे केलं जातं. त्यामुळे तुम्ही तिथे तुमचा सहभाग नोंदवू शकता. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही ₹100, ₹500 किंवा मग एखादा पदार्थ तुम्ही दान देऊ शकता. ज्यामध्ये तुम्ही तेल देऊ शकता किंवा मग डाळ देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही अन्नदानामध्ये तुमचा सहभाग जो आहे तो नोंदवू शकता. किंवा हे जर करणं शक्य नसेल तर मग तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही दानपेटीमध्ये दक्षिणा देखील टाकू शकता. या व्यतिरिक्त बघा, तुम्ही गरजू व्यक्तींना देखील वस्तू ज्या आहेत त्या दान करू शकता. ज्यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करू शकता किंवा मग पिवळ्या रंगाची एखादी मिठाई किंवा वस्तू ज्यामध्ये चण्याची डाळ असेल, मुगाची डाळ असेल, अशा पद्धतीने तुम्ही दान जे आहे ते उद्याच्या दिवशी करू शकता.
याने देखील बघा आपल्या पदरी पुण्यफळ जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. फक्त आपलं जे दान आहे ते आपल्याला गुपित ठेवायचं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर बघा दिवसभरामध्ये स्वामींचं नाम आपल्याला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा घेत राहायचं आहे. अगदी माळ हातात घेऊन देवासमोर बसणं जरी शक्य नसेल तरी आपलं जे काही काम चालू आहे त्यावेळेला आपल्याला नामजप जे आहे ते करत राहायचं आहे. यानंतर आपल्याला गुरुचरित्रातला 9वा अध्याय जो आहे, दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून आपल्याला गुरुचरित्रातला 9वा अध्याय जो आहे तो वाचायचा आहे. बघा याआधी देखील बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की गुरुचरित्रातला 9वा अध्याय जो आहे तो आपल्याला आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी वाचायचा असतो. त्यामुळे उद्या दिवसभरामध्ये गुरुचरित्रातला हा 9वा अध्याय जो आहे तो आपल्याला वाचायचा आहे. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून आपल्याला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी, बघा गुरुबळ मजबूत करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहावा यासाठी आपल्याला 9वा अध्याय उद्या आवर्जून वाचायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सेवा आणि उपाय आपल्या घरी करायचे आहेत आणि दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आपल्याला मठात देखील जायचं आहे. कारण तिथलं वातावरण आणि ऊर्जा ही सकारात्मक असते. त्यामुळे घरी आपण जरी सेवा केल्या तरी देखील आपल्याला मठात किंवा केंद्रात उद्या अगदी आवर्जून जायचंच आहे. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.